किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शिवरायांना अभिवादन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांसह उदयनराजे, शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती. पाचाडमध्ये जिजाऊंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अभिवादन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही उपस्थिती. कवड्याची माळ, शिंदेशाही टोपी आणि शाल घालून अमित शहांचं किल्ले रायगडावर स्वागत. मंत्री भरत गोगावलेंकडून किल्ले रायगडाची प्रतिकृती शहांना भेट. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, फडणवीस आणि शिंदे एकाच विमानानं रायगडमध्ये दाखल. त्यानंतर एकाच गाडीतून किल्ले रायगडाच्या दिशेनं प्रवास. तर हेलिपॅडवर गोगावले, शिवेंद्रराजे, तटकरेंकडून शहांचं स्वागत. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रमांचं आयोजन. किल्ले रायगडावर जात उदयनराजेंकडून शिवरायांना अभिवादन. जिजाऊंच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन उदयनराजे भोसले किल्ले रायगडावर दाखल. रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय. मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही. नाराजी नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या भाषणासाठी आग्रह केल्याची माहिती. 7वी ते 12वीतील विद्यार्थी एकदा तरी रायगडावर आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलंय. रायगडावर अमित शहांचं वक्तव्य. फडणवीसांकडून शहांचा कर्मठ आणि कणखर गृहमंत्री असा उल्लेख. केवळ केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच नाही तर मराठा इतिहासाचे संशोधक आणि शिवरायांचे सेवक म्हणून शहा रायगडावर असल्याचीही फडणवीसांची माहिती. भारताला जगात चांगलं स्थान निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच सुरू झालंय. शिवरायांनी जे जे सांगितलंय ती कामं करण्यासाठी आमचे डबल इंजिन सरकार काम करणार. अमित शहांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराजांना आणखी 20 ते 30 वर्ष आयुष्य मिळाले असतं तर देशाचा इतिहास बदलला असता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर शिवरायांमुळेच आपलं अस्तित्व आहे हे कोणाला विसरता येणार नाही, असंही शिंदेंचं वक्तव्य. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्याची इथेच कबर खोदली गेली आहे. औरंगजेबाच्या कबरीबाबत शहांचं वक्तव्य. तर शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित समजू नका. शिवराय जगाचे आदर्श आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी रायगडावर आल्याची ही प्रतिक्रिया. महापुरुषांचा वारंवार अवमान होतोय तेव्हा 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा आणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर उदयनराजेंची मागणी. सिनेमॅटिक लिबर्टीमुळे होणारे गैरसमज टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करा. राजभवनालगतच्या 48 एकर जागेमध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये शिवरायांचं भव्य स्मारक उभारा. उदयनराजेंची शहा फडणवीसांना विनंती. कुठल्याही परिस्थितीमध्ये अरबी समुद्रामध्ये शिवरायांचं स्मारक उभारणार, त्यासाठी कोर्टाची लढाई लढणार. रायगडावरून फडणवीसांची ग्वाही. उदयनराजेंनंतर फडणवीसांकडूनही राजधानी दिल्लीमध्ये शिवरायांचं स्मारक उभारण्याची शहांना विनंती. तीन अष्टविनायक मंदिरामध्ये पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत पोशाखाची नियमावली लागू. मोरगाव, थेऊर, सिद्धटेकच्या गणेश मंदिरांमध्ये पोशाख नियमावली, तर मोरया, गोसावी आणि खार नारंगी मंदिरातही नियमावली लागू. अजित पवारांनी घोषणा केलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेचा अहिल्यानगरमधील एकाही महिलेला अद्याप लाभ नाही. 600 महिलांपैकी 881 महिला पात्र, तर एकाही महिलेला कर्ज मिळालं नसल्याची माहिती. इस्लामपूर तहसीलदार कार्यालयामध्ये परिसरात प्रहार पक्षातर्फे मशाल आंदोलन. या आंदोलनामध्ये दिव्यांग आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर साताऱ्यातील शिवतीर्थावर काल मध्यरात्री प्रहार संघटनेचं मशाल आंदोलन. पोलिसांनी सर्व आंदोलकांना घेतलं ताब्यात. संगमनेरमधील हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळं महत्त्व. या उत्सवामध्ये हनुमान रथ महिलांनी ओढण्याची परंपरा. हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिलांची गर्दी. आज ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस. दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक डोंगरावर दाखल. तर केवळ महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण दक्षिण भारतातील भाविक ज्योतिबाच्या दर्शनाला दाखल. मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा संप कायम. विहीर मालकांना पाठवलेल्या नोटिसांना महापालिकेकडून 15 जूनपर्यंत स्थगिती. त्यामुळे मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशन काय निर्णय घेणार याकडे लक्ष. झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा. त्यामुळे आता
50,000 झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्यावी, तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. मुंबईतील अंधेरी, एमआयडीसी, पवई, साकीनाका तसेच इतर 6 पोलीस स्टेशनकडून 300 लोकांना 5.5 कोटींच्या मुद्देमालांचं वाटप. हा मुद्देमाल चोरीच्या आणि इतर गुन्ह्यांमधील असल्याची माहिती. भिवंडीतील काल्हेर परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास एका कापड दुकानाला भीषण आग. या आगीमध्ये कापडाचं संपूर्ण दुकान जळून खाक. 2 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. येवला शहरामध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी. धानोरे शिवारातील 51 फुटी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त जळगावच्या लोण्याच्या मारुती मंदिरामध्ये अलोट गर्दी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुंदर कांडचे आयोजन. नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न. हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी पर्वताची ओळख, तर पर्वतावर जाण्यासाठी भाविकांची रात्रीपासूनच गर्दी. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण. पहाटे 5 वाजल्यापासून राज्यभरातून लाखो भाविकांची भंडाऱ्याच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. धुळे शहरातून चैत्र पौर्णिमेनिमित्त एकविरा या देवीची रथयात्रा. भाविकांकडून ठिकठिकाणी देवीच्या रथाचं भव्य स्वागत. तर रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सप्तशृंगी गडावर फडकला कीर्तिध्वज. चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री कीर्तिध्वज फडकवण्याची परंपरा. त्याआधी विधिवत पूजा करून डफ आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर ध्वजाची मिरवणूक. नंदुरबारमधील शहादामध्ये जोरदार वाऱ्यामुळे केळी बागांचं नुकसान. जवळपास 100 हेक्टरपेक्षा अधिक बागांना वादळी वाऱ्याचा फटका. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पवारांची एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याशी फोनवरून चर्चा. विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं पवारांना दिलं आश्वासन. संगमनेरमधील हनुमान जन्मोत्सवाला आगळंवेगळं महत्त्व. या उत्सवामध्ये हनुमान रथ महिलांनी ओढण्याची परंपरा. हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिलांची गर्दी. जालन्यामध्ये तरुणाचं झाडावर चढून आंदोलन. अंबडमधील कल्याण कोलते या तरुणाची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.